Hello everyone, welcome to Codex Lab Technologies and my YouTube channel. सो आजचं आपलं लेक्चर असणार आहे क्लास आउटसाइड मेथडवरती. सी प्लस प्लसची आपली लेक्चर सिरीज चालू आहे आणि या सी प्लस प्लसच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण बेसिक जे पॉईंट्स आहेत बेसिक कवर केलं होतं. आपण ॲडव्हान्स पॉईंट यामध्ये कवर करतोय आणि ॲडव्हान्समध्ये पहिले दोन पॉईंट्स आहेत क्लास आणि ऑब्जेक्ट ते आपण यामध्ये कवर केलेले आहेत. तर क्लासचं इम्प्लिमेंटेशन क्लासचं जे प्रॅक्टिकल आहे त्याचं प्रोग्रामिंग हे दोन पद्धतीने केलं जातं. पहिली मेथड आहे क्लास इनसाइड मेथड. पहिली मेथड आहे क्लास इनसाइड मेथड आणि दुसरी मेथड आहे क्लास आउटसाइड मेथड. ठीक आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ क्लास. इम्प्लिमेंटेशन ऑफ क्लास. ठीक आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ क्लास दोन पद्धतीने आपण क्लास इम्प्लिमेंट करतो. क्लास इनसाइड मेथड. क्लास इनसाइड मेथड आणि दुसरं आहे क्लास आउटसाइड मेथड. ओके. अशा दोन पद्धती आहेत. तर पहिली मेथड आहे इनसाइड, दुसरी आहे आउटसाइड. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं क्लास इनसाइडचा अर्थ काय होतो की क्लास इनसाइडमध्ये आपण जो डेटा प्रोसेस करायचा आहे ते जे ऑपरेशन आहे मग मेंबर फंक्शन वगैरे जे आहेत ते आपण सगळं इम्प्लिमेंट कशामध्ये करतो, क्लासच्या आतमध्ये करतो. म्हणजे डेटा प्रोसेसिंग त्यामध्ये लॉजिक असेल, रिझल्ट डिस्प्ले असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण क्लासच्या आतमध्ये करतो. म्हणून ह्याला मी काय म्हणतोय, क्लास इनसाइड मेथड म्हणतोय. ठीक आहे. क्लास इनसाइड मेथड म्हणजे काय असतं की डेटा प्रोसेस आपण क्लासच्या आतमध्ये करतोय आणि तोच जर मी डेटा प्रोसेस क्लासच्या बाहेर केला तर त्याला आपण काय म्हणतोय, क्लास आउटसाइड मेथड. मग यामध्ये राईट व्हेरिएबल, रीड व्हेरिएबल, लॉजिक, रिझल्ट हे सगळं याच्यामध्ये येत आहे. तर क्लासच्या बाहेर कशा प्रकारे डेटा रिप्रेझेंट करायचा हे आपण आता शिकणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा याचा सिंटॅक्स काय आहे बघून घेऊया. सिंटॅक्स. तर सिंटॅक्समध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं, जर मला क्लास बाहेर वापरायचा असेल किंवा क्लासमधले मेंबर फंक्शन्स बाहेर वापरायचे असतील आउटसाइड मेथडमध्ये, तर आपण जनरली सिंटॅक्स घेतो. त्याचं नाव आहे void क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि त्यानंतर मेंबर फंक्शन नेम. ठीक आहे. मेंबर फंक्शन नेम. ओके. तर सिंपल सिंपल वेमध्ये पहिल्यांदा जर मला क्लासचे मेंबर फंक्शन जे आहे ते क्लासच्या बाहेर ॲक्सेस करायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा मी काय लिहिणार आहे, वॉइड, त्यानंतर क्लासचं नाव लिहिणार आहे आणि त्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर देणार आहे. ज्यावेळी आपण दोन वेळा कोलन देतो त्यावेळी आपण याला काय म्हटलं जातं, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता हे जे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आहे, हे जे मी दोनदा कोलन दिलेलं आहे, हे का वापरलं जातं, तर हे दर्शवतं की हे जे मेंबर फंक्शन मी बाहेर क्लासच्या ॲक्सेस केलेलं आहे हे कोणत्या क्लासचं आहे. ठीक आहे. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो की याचा दुसरा एक पर्पज आहे की तुमचा क्लास आणि तुमचं मेंबर फंक्शन हे जोडून ठेवण्याचं काम करते. ठीक आहे. तर जनरली आपण क्लासमध्ये मेंबर फंक्शन घेतलेले आहेत. गेट नावाने, पुट नावाने, इन नावाने, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण कोणत्याही नावाने मेंबर फंक्शन घेतलेले आहेत. सो आता याचं एक्झाम्पल कसं येणार आहे बघा. जर मला मेंबर फंक्शन बाहेर ॲक्सेस करायचं असेल तर काय सिंटॅक्स आहे, वॉइड क्लासचं नाव दिलं स्टुडंट. ठीक आहे. त्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि गेट नावाचं मेंबर फंक्शन घेतलं. ठीक आहे. गेट नावाचं मेंबर फंक्शन घेतलेलं आहे. सो हे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर काय करणार आहे, टू कनेक्ट क्लास नेम अँड मेंबर फंक्शन या दोन गोष्टी जोडण्याचं काम करणार आहे. याला आपण काय म्हणतोय, आउटसाइड दी क्लास म्हणतो. ठीक आहे. आता हे जे मला आउटसाइड ॲक्सेस करायचं याला आपण अशा प्रकारे दर्शवत असतो. तर सर्वात पहिल्यांदा वॉइड लिहायचा आहे, नंतर तुमच्या क्लासचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर मेंबर फंक्शनचं नाव द्यायचं आहे. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर का वापरलं जातं, की हे दर्शवतं की हे मेंबर फंक्शन कोणत्या क्लासमधलं आहे आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय दर्शवतं की या दोघांचं मला काय करायचं आहे, कनेक्शन करायचं आहे. ठीक आहे. तर जनरली आपण याचा प्रोग्राम कशा पद्धतीने केला जाईल असं बघूया. तर सर्वात पहिल्यांदा मी क्लास बनवतोय, क्लास स्टुडंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे मी एक डेटा टाईप घेतला इंटिजर, त्याच्यामध्ये घेतला व्हेरिएबल रोल नंबर, यालाच आपण डेटा मेंबर असं म्हणतो. पब्लिकली डेटा ॲक्सेस केला. देन वॉइड वॉइड गेट. इथं बघा आता क्लास इनसाइड मेथडमध्ये मी सेमिकोलन दिलेला नव्हता. ठीक आहे. जर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर आपलं बघितलं तर क्लास इनसाइड मेथडमध्ये मी
सेमिकोलॉन दिलेला नव्हता, सगळं याच्यामध्ये केलं होतं. ते अशा प्रकारे दिसत असेल बघा. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, देन कोड, तुमचा जो काही कोड असणार आहे तो याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि शेवटी काय असणार आहे, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. ओके. तर अशा पद्धतीने हे काम असणार आहे. हे इनसाइड मध्ये होत होतं. पण आता ऍक्च्युली काय करायचं आहे, मला इथं फक्त मेंबर फंक्शन डिक्लेअर करायचं आहे. ठीक आहे, मेंबर फंक्शन डिक्लेअर करायचं आहे. वॉइड गेट देन एंडिंग विथ सेमिकोलन. गेट फक्त मेंबर फंक्शनचं नाव आहे, या ठिकाणी तुम्ही कोणतंही नाव घेऊ शकता. फक्त ज्यावेळी मला मेंबर फंक्शन कॉल करायचं आहे त्यावेळी मात्र मला हे आहे असं नाव यूज करायचं आहे. सो आता इथे मी काय केलंय, सर्वात पहिल्यांदा क्लास बनवलाय, क्रिएट क्लास, देन डिक्लेअर मेंबर फंक्शन. आणि आता पुढची प्रोसेस आहे आपली, क्लासच्या बाहेर हे मेंबर फंक्शन मला वापरायचं आहे. ठीक आहे, क्लासच्या बाहेर हे मेंबर फंक्शन मला वापरायचं आहे. आणि मेंबर फंक्शन बाहेर मी जेव्हा वापरतोय त्यावेळी या मेथडला काय म्हटलं जातं, क्लास आउटसाइड मेथड. सो सिंटॅक्स प्रमाणे जाऊया. पहिल्यांदा सिंटॅक्स काय, वॉइड क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर मेंबर फंक्शन नेम. ओके. नाव इथे मी लिहितोय बघा, वॉइड क्लास नेम स्टुडंट, देन स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर मेंबर फंक्शन गेट. आणि याच्यामध्ये मला सर्व प्रोसेस करायची आहे. आता याची मी फंक्शनची बॉडी ओपन केली. देन आता याच्यामध्ये सी आउट एंटर, आता इथं राईट व्हेरिएबल करून घेतो, एंटर रोल नंबर, एंटर रोल नंबर, देन सी इन, रोल नंबर रीड केला, सी आउट, रोल डिस्प्ले केला, देन क्लोज इट. ओके. अशा पद्धतीने हे इथं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण अशा प्रकारे हा प्रोग्राम करू शकतो सिंपल पद्धतीने. सर्वात पहिल्यांदा काय करायचं, क्लास बनवायचा, त्यानंतर डेटा मेंबर घ्यायचे, ॲक्सेस स्पेसिफायर घ्यायचा, मेंबर फंक्शन डिक्लेअर करायचं, आणि हे डिक्लेअर केलेलं मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर ॲक्सेस करायचं. कसं करतो आपण, वॉइड क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, देन गेट, गेट मेंबर फंक्शन मी वापरलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे मला फंक्शन, आता इथं मी डेटा प्रोसेस फक्त केलेला आहे. आता हा जर डेटा मला यूजमध्ये आणायचा असेल किंवा हा याचं मला आउटपुट बघायचं असेल तर जनरली मला याचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. कारण की विदाऊट ऑब्जेक्ट तुम्ही इनसाइड मेथड वापरा किंवा आउटसाइड मेथड वापरा, आपण विदाऊट ऑब्जेक्ट कोणताही डेटा ॲक्सेस केला जात नाही. सो याचा सुद्धा मला ऑब्जेक्ट बनवावा लागेल आणि हे सुद्धा मेंबर फंक्शन कॉल करावं लागेल. ओके. देन हे प्रोग्राम कंप्लीट होणार आहे. सो आता याच्यानंतर मला मेंबर फंक्शन आपण वॉइड मेनमध्ये कॉल करतो. कारण की वॉइड मेन म्हणजे आपलं प्रोग्रामचं जे एक्झिक्युशन आहे ते मेन फंक्शनपासून स्टार्ट होतं. आता याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा क्लास बनवावा लागेल. स्टुडंट नावाचा क्लास आहे, क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम, देन क्लिअर स्क्रीन. आता त्याच्यानंतर मी काय केलं, यस डॉट गेट. ठीक आहे, ऑब्जेक्ट डॉट मेंबर फंक्शन नेम, देन गेट सी एच. इथं आपला प्रोग्राम काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काही स्टेप बघितल्या होत्या, इथं पण आपण स्टेप बघणार आहोत. तिथं आपली पहिली स्टेप होती क्रिएट क्लास, देन डिफाईन मेंबर फंक्शन, देन ऑब्जेक्ट क्रिएट आणि मेंबर फंक्शन कॉल. तर आता इथं कशा प्रकारे असणार आहे बघा, सर्वात पहिल्यांदा क्लास तयार करायचा, त्याच्यानंतर मेंबर फंक्शन डिक्लेअर करायचं, मेंबर फंक्शन आउटसाइड दी क्लास ॲक्सेस करायचं, आणि शेवटी ऑब्जेक्ट बनवायचा. ठीक आहे. तर जनरली बघूया, पहिली स्टेप काय होती, क्रिएट क्लास. आपण काय केला, क्लास क्रिएट, जो क्लास आहे तो आपला क्रिएट केला. स्टेप 2, क्लास क्रिएट केल्यानंतर मेंबर फंक्शन डिक्लेअर केलं, डिक्लेअर मेंबर फंक्शन. लक्षात घ्या, आउटसाइड मेथडमध्ये आपण मेंबर फंक्शन डिक्लेअर करतोय याचा अर्थ जिथं आपण सेमिकोलन दिलं याला आपण डिक्लेरेशन म्हणतोय. ठीक आहे. आणि डिफाईन म्हणजे त्याच्यामध्ये मी प्रॉपर कोड लिहिलेला आहे, याला काय म्हणायचं, डिफाईन म्हणायचं. देन फंक्शन डिक्लेअर झालं. स्टेप 3, मेंबर फंक्शन डिफाईन कुठे केलंय, सिंपल स्टेप 3, डिफाईन कुठे केलंय, इथे या लाईनला मी इथे डिफाईन केलेला आहे. डिफाईनचा अर्थ त्यामध्ये प्रॉपर लॉजिक लिहिणं, त्याला आपण काय म्हणतो, मेंबर फंक्शन डिफाईन. स्टेप 4, चौथी स्टेप कोणती आहे बघा, चौथ्या स्टेपमध्ये मला काय करायचं आहे, क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ इट्स क्लास टू ऍक्सेस डेटा. ठीक आहे, टू ऍक्सेस डेटा. ओके. आणि शेवटची स्टेप आहे 5वी, त्याच्यामध्ये कॉल मेंबर फंक्शन. ओके. तर अशा 5 स्टेपचा वापर करून तुम्ही
क्लास आउटसाइड मेथड इम्प्लिमेंट करू शकता. याला आपण काय म्हणतोय? क्लास आउटसाइड मेथड. क्लास आउटसाइड मेथड. आता तुम्ही लेक्चर चालू असताना यामध्ये याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. जेव्हा तुम्ही क्लासचे प्रोग्राम कराल त्यावेळी तुम्हाला या स्टेप खूप इम्पॉर्टंट आहेत, या गोल्डन स्टेप आहेत. सर्वात पहिल्यांदा क्लास क्रिएट करा, त्यानंतर मेंबर फंक्शन डिक्लेअर करा, त्यानंतर मेंबर फंक्शन डिफाईन करा, त्यानंतर ऑब्जेक्ट तयार करा, त्यानंतर मेंबर फंक्शन कॉल करा. सिम्पली या जर स्टेपने आपण गेलो तर तुम्ही कोणताही प्रोग्राम इझिली क्लासचा वापर करून सॉल्व्ह करू शकता. तर बघूया प्रोग्राममध्ये लगेच. इथं आल्यानंतर पहिल्यांदा मी क्लास तयार केला आहे स्टेप 1, मेंबर फंक्शन डिक्लेअर केले स्टेप 2, मेंबर फंक्शन डिफाईन केले स्टेप 3, त्यानंतर ऑब्जेक्ट तयार केला आहे स्टेप 4 आणि 5वी स्टेप मेंबर फंक्शन मी काय केलं आहे? कॉल केलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे साधं एक्झाम्पल आपण प्रोग्रामवरती रन करून बघूया लगेच. इथे आलो. आता इथे आल्यानंतर मला टर्बोसीचा सेटअप ओपन करावा लागणार आहे. ओके. तर आता पहिल्यांदा मी हेडर फाईल्स घेतो रेग्युलर प्रमाणे. हेडर फाईल्स हॅश इन्क्लूड iostream.h, iostream.h, त्याचबरोबर हॅश इन्क्लूड conio.h, conio.h, त्यानंतर मला क्लास तयार करायचा आहे. आता ज्या 5 स्टेप मी सांगितलेल्या आहेत त्या 5 स्टेप प्रमाणे आपण क्लास तयार करूया. पहिल्यांदा क्रिएट क्लास, क्लास स्टुडंट. ओके. देन डेटा टाईप व्हेरिएबल नेम घेतलं, रोल. देन पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर घेतला. अगेन वॉइड गेट, इथं मी मेंबर फंक्शन डिक्लेअर करतोय, नॉट अ डिफाईन. ओके. तर आता हे झाल्यानंतर सेमिकोलॉन दिला. आता हे जे गेट मेंबर फंक्शन आहे हे मी याच्यामध्ये मी ऑलरेडी कोड लिहिला होता प्रिव्हियस लेक्चरमध्ये इनसाइड मेथडमध्ये. आता मला काय करायचं आहे? हेच मला आउटसाइड यूज करायचं आहे. सो आता सिंटॅक्स काय बघा, वॉइड क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, मेंबर फंक्शन नेम. ठीक आहे. मेंबर फंक्शन नेम दे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर काय करतंय? टू कनेक्ट क्लास अँड मेंबर फंक्शन ते दोघांना जोडण्याचं काम करते, किंवा ते दर्शवतंय की हे मेंबर फंक्शन कोणाचं आहे. सो आता मी इथे लिहितोय वॉइड वॉइड स्टुडंट गेट. ठीक आहे. आता इथे गेट का लिहिलं मी? कारण की गेट हे स्टुडंटचं काय मेंबर फंक्शन आहे हे दर्शवते. देन आता याच्यामध्ये मी डेटा प्रोसेस करतो. सी आउट, पहिल्यांदा राईट व्हेरिएबल, सी आउटमध्ये लिहिलं एंटर रोल नंबर, देन सी इन, रोल नंबर रीड केला आणि सी आउटमध्ये जनरली मी काय केला? डिस्प्ले केला. इक्वल टू, इथे मी डिस्प्ले केलेला आहे. ठीक आहे. वॉइड मेन. आता इथे किती स्टेप कंप्लीट झाले? 3 स्टेप. टोटल मला 5 स्टेपमध्ये प्रोग्राम करायचा होता. क्रिएट क्लास, डिक्लेअर मेंबर फंक्शन, डिफाईन मेंबर फंक्शन, क्रिएट ऑब्जेक्ट अँड कॉल मेंबर फंक्शन. त्यातले पहिले 3 संपलेले आहेत. डिफाईन मेंबर फंक्शनपर्यंत आपण गेलेलो आहे. तर आता मला इथे ऑब्जेक्ट बनवायचं. सुरुवातीला क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम, क्लास नेम स्टुडंट, ऑब्जेक्ट नेम येस, देन क्लिअर स्क्रीन. आता इथे मला मेंबर फंक्शन कॉल करायचं आहे. येस डॉट गेट. इथं लक्ष द्या की मेंबर फंक्शन आपण कोणत्याही नावाने बनवू शकतो. गेट इज द ओनली नेम. तिथे तुम्ही तुमचंही नाव वापरू शकता. मात्र डिक्लेअर करताना, डिफाईन करताना आणि कॉल करताना तेच नाव वापरायचं आहे जे तुम्ही मेंबर फंक्शनला नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आणि रिटर्न टाईप एव्हरी टाइम तुम्हाला वॉइड घ्यायचा आहे. तर प्रोग्राम हा कंपाईल करून बघूया पहिल्यांदा. बघा एरर 0 आलाय. रन केला. इथे विचारतोय रोल इक्वल टू 555. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतोय? हा प्रोग्राम इझिली करू शकतो. तर इथे आपलं जे क्लास आणि ऑब्जेक्टची कॉन्सेप्ट आहे ती संपलेली आहे. क्लास आणि ऑब्जेक्ट हे 2 प्रकारे त्याचे प्रोग्राम केले जातात. त्याचे 2 पद्धती आहेत. त्यातली पहिल्या पद्धतीचं नाव आहे इनसाइड मेथड आणि दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे आउटसाइड मेथड. आपण दोन्ही मेथड बघितलेल्या आहेत. इनसाइड मेथड म्हणजे सगळ्याच्या सगळा डेटा प्रोसेस क्लासच्या आतमध्ये करणं, आणि आउटसाइड मेथड म्हणजे सगळ्याचा सगळा डेटा प्रोसेस क्लासच्या बाहेर करणं. त्याला आपण काय म्हणतोय? आउटसाइड मेथड असं म्हणतोय. ठीक आहे. तर अशा 2 पद्धती आहेत. आपण प्रत्येक प्रोग्राम या पद्धतीने यूज करून करू शकतो. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाहीये. तर लेक्चर आवडलं असेल आणि चॅनलवर जर पहिले असाल तर सबस्क्राईब करा. आणि जे विद्यार्थी आय टीमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होऊ शकतो. थँक्स.